अगदी मार्केटमध्ये मिळतो ना तसाच हा पिझ्झा झालाय। तुम्ही पाहू शकता पिझ्झाचा बेस ना एकदम क्रिस्पी झालेला आहे, आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार आणि वरून एकदम छान चीजी असं झालेला आहे। तर आजच्या व्हिडिओत ना आपण पिझ्झा किंवा पिझ्झा बेस कसा बनवायचा ते पाहणार आहे। तुम्ही जर हे पिझ्झा बेस बनवले तर त्याला 4-5 दिवस स्टोर करून पण ठेवू शकता आणि हवा तेव्हा पटकन पिझ्झा बनवून सर्व पण करू शकता। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर मी इथे घेतलेला आहे 1/4 कप गरम दूध, त्यामध्ये ॲड केलेले आहे अर्धा छोटा चमचा साखर आणि 3/4 टीस्पून इन्स्टंट ईस्ट। आता इन्स्टंट ईस्ट घेतलं ना की त्याला ॲक्टिवेट वगैरे करायची गरज नाही पडत, त्यामुळेच मी इथे इन्स्टंट ईस्ट घेतलेला आहे। बस आपल्याला हे ईस्ट आणि साखर दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। गरम दूध असेल तर ईस्ट आणि साखर पटकन मिक्स होते। तर हे बघा आपले साखर आणि ईस्ट मिक्स झालेला आहे। तर इथे मी घेतलेला आहे 1 कप मैदा। जर तुम्हाला हेल्दी व्हर्जन मध्ये बनवायचं असेल तर तसा पण तुम्ही बनवू शकता, म्हणजे गव्हाच्या पिठाने पण बनवू शकता, पण मला पिझ्झा बेस ना एकदम बेकरी स्टाईल बनवायचा आहे म्हणून मी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये बस 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि 1/4 टीस्पून मीठ घेतलेलं आहे आणि हे आहे 3 टेबलस्पून तेल, त्यातलं 1च चमचा मी तेल ऍड केलेलं आहे। आता हे आहे मिश्रण, म्हणजे दूध, साखरेचं आणि इन्स्टंट ईस्टचं, ते टाकलेलं आहे मैद्यामध्ये। आता आपल्याला हा मैदा ना छान मळून घ्यायचा आहे। जर गरज वाटली किंवा पीठ हे कोरडं वाटलं तर 3-4 चमचे दूध वरून ऍड करू शकता। तर हे बघा मी 3-4 चमचे दूध परत ऍड केलेलं आहे आणि पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। खूप घट्ट पण नाहीये आणि खूप पातळ पण नाहीये। पीठ आपलं एकजीव झालं की त्यानंतर आपण यामध्ये ऍड करणार आहे 2 चमचे तेल, म्हणजे अगोदर मी 1 मोठा चमचा घेतला होता आणि आता 2 मोठे चमचे टाकलेत। आता तेल ऍड केलं ना की तेल पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा आपलं तेल मिक्स झालंय। आता याच्यानंतर ना 8 ते 10 मिनिटं हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचंय, म्हणजे स्ट्रेच करायचं, फोल्ड करायचं, स्ट्रेच करायचं, फोल्ड करायचं। तर तुम्ही आता पाहू शकता स्ट्रेच करताना पीठ हे तुटत आहे, म्हणजे हे अजून छान असं मळलं गेलेलं नाहीये। तर परातीत पीठ मळणं थोडंसं मला शक्य वाटत नाहीये म्हणून मी हे किचन प्लॅटफॉर्मवरच घेतलेलं आहे। किचन प्लॅटफॉर्म माझा खूप स्वच्छ असतो, याच्यावरती मी स्ट्रेच आणि फोल्ड या मेथडने पीठ मळून घेत आहे। आपल्याला पुरणपोळी किंवा चपातीसाठी पीठ मळतो ना तसं नाही, तुम्ही इथे जसं पाहत आहेत ना त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचंय। तर हे बघा 8 ते 10 मिनिटं झालेले आहेत। स्ट्रेच आणि फोल्ड या मेथडने मी पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता पीठ एकदम चिकट झालेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने स्ट्रेच केलं तरी पण हे तुटत नाहीये, खूप छान असं चिकट झालेलं आहे। जर पीठ कसं पाहिजे हे जर कळत नसेल ना, बस तुम्ही 8 ते 10 मिनिटं हे पीठ स्ट्रेच आणि फोल्ड या मेथडने मळून घ्यायचं आहे। तर हे पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे। आतल्या साईडला याला टक करायचं आणि 1.5 तास आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे। आता हे पीठ बघा खूप कमी दिसत आहे, पण 1.5 तास आपण हे झाकून ठेवलं की हे 4 पटीने फुगलं जातं। तर वरून मी थोडंसं तेल लावत आहे, म्हणजे याला झाकून ठेवल्यावर हे चिकटणार नाही। तर हे बघा अशा पद्धतीने एकदम थोडंसं हातानेच तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे कपड्याने झाकले, परत मी वरती एक झाकण ठेवलेलं आहे। 1.5 तास याला आपल्याला रेस्ट द्यायचे आहे। तर तोपर्यंत आपण बनवूयात पिझ्झासाठी पिझ्झा सॉस। तुमच्याकडे जर रेडीमेड असेल तर तो पण घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने घरी पण बनवू शकता। मी जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढ्यामध्ये 2 पिझ्झा बनतायत, तर 2 पिझ्झासाठी 2 टोमॅटो लागतात। टोमॅटो मी 5 ते 6 मिनिटं शिजवून घेतलेले आहेत किंवा चांगले सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचे आहेत। तर टोमॅटोची स्किन सेपरेट व्हायला लागली म्हणजे टोमॅटो आपले छान शिजले आहेत। तर ते काढून घ्यायचे आणि थंड पाण्यात ठेवायचे। तर हे बघा टोमॅटो आपले थंड झालेले आहेत। थंड पाण्यात ठेवल्या पटकन थंड होतात आणि याची स्किन पण सेपरेट होते। याचे जे वरचे साली आहेत त्या काढून घ्यायच्या आणि मिक्सरच्या जारमध्ये टोमॅटो ट्रान्सफर करायचे। आता आपल्याला याला छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता टोमॅटोची प्युरे तयार आहे। तर गॅसवरती मी एक कढई ठेवली, त्यामध्ये 1च छोटा चमचा तेल टाकलेला आहे आणि 1 मोठा चमचा बारीक कट करून लसूणची पेस्ट नाही टाकायची, लसूण कट करूनच टाकायचं, म्हणजे पिझ्झा सॉस मध्ये छान असा त्याचा फ्लेवर येतो। लसूण फ्राय झाल्यानंतर टोमॅटो प्युरे ऍड करायचं, एकदा हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण ऍड करणार आहे मसाले। तर सुरुवातीला चवीनुसार मीठ, त्यानंतर थोडीशी ब्लॅक पेपर पावडर टाकली आहे। आता अर्धा छोटा चमचा साखर, 1 मोठा चमचा भरून टोमॅटो केचप आणि अर्धा छोटा चमचा चिली फ्लेक्स, त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा पिझ्झा सीझनिंग किंवा मिक्स हर्ब्स। बस पिझ्झा सॉस बनवण्यासाठी आपल्याला एवढेच मसाले लागतात। आता हे ना 1 ते 2 मिनिटं किंवा थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला ना विकतचा असतो ना तसाच पिझ्झा सॉस पाहिजे असेल तर कलर येण्यासाठी ना तुम्ही यामध्ये थोडंसं फूड कलर पण टाकू शकता। तर हे बघा बस 1च मिनिट हे मी कुक करून घेतलेला आहे आणि आपला पिझ्झा सॉस तयार आहे। एकदम घट्ट आणि छान असा बनलेला आहे। हा थंड झाला की अजून थोडासा घट्ट होतो। तर आपला पिझ्झा सॉस तयार आहे आणि हे पीठ पण मी बस 1च तास रेस्ट साठी ठेवलं होतं। तसे मी 1.5 तास ठेवणार होते, पण 1च तासामध्ये हे छान असं फुगलेलं आहे। तर परत एकदा थोडंसं मळून घ्यायचंय
आणि आता आपल्याला याचे ना इक्वल साईजचे 2 बॉल बनवायचे. तुम्हाला जर पिझ्झा छोटे छोटे आवडत असतील किंवा बनवायचे असतील तर छोटे छोटे बॉल्स बनवले तरीही चालतील. पण विकतचे जे मीडियम साईजचे जेवढे पिझ्झा असतात ना तेवढे यामध्ये 2 पिझ्झा बनतात. तर आता मी इथे घेतलेला आहे पोळीपाट. त्याच्यावरती डस्टिंगसाठी थोडासा मैदा स्प्रिंकल करायचा आणि हा पिझ्झाचा बेस आपल्याला लाटून घ्यायचा आहे. पुरी असते ना त्यापेक्षा थोडासा हा जाड असतो. हे बघा. पिझ्झा बेस लाटून झाला की मी इथे एक प्लेट घेतलेली आहे. त्यावरती बटर पेपर टाकायचा आहे. बटर पेपर असेल तरच घ्या, नसेल तर नाही घेतला तरी चालेल. बटर पेपरने एवढासा काही फरक नाही पडत. आता टूथपिक, फोक किंवा नाईफने ना याला असं प्रिक करून घ्यायचंय. जर ही स्टेप तुम्ही नाही केली तर पिझ्झा ना जेव्हा आपण बनायला ठेवतो म्हणजे बेक करायला ठेवतो त्यावेळेस तो अगदी पुरी सारखाच फुगेल. त्यामुळे टूथपिकने किंवा फोकने असं प्रिक करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर हा पिझ्झा बेस फक्त बनवून ठेवायचा असेल तर असाच डायरेक्ट कढईमध्ये ठेवायचा आहे. पण आता मी याचा डायरेक्ट पिझ्झा बनवत आहे. तर 2 चमचे पिझ्झा सॉस स्प्रेड करून घेतलेला आहे. आता यावरती ना तुम्हाला आवडतील त्या भाज्या ठेवायच्यात. मी टोमॅटो, कांदा, शिमला मिरची ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर बॉइल्ड स्वीट कॉर्न, थोडेसे पनीर पण ठेवलेले आहेत. पनीरला ना मी लाल मिरची पावडर, मीठ आणि चाट मसाला टाकून मिक्स करून घेतलं होतं. म्हणजे ना पिझ्झा खाताना पनीर पण आपलं चटपटीत असं लागेल. आता त्याच्यानंतर ना मी स्प्रेड केलेला आहे मोझरेला चीज. तुम्हाला हवं असेल तर प्रोसेस चीज पण घेऊ शकता. आता त्याच्यानंतर मी स्प्रिंकल केलेले आहे चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स. आता आपल्याला पिझ्झा बेक होण्यासाठी ठेवायचा आहे. तर अगोदरच कढई मी प्रीहीट होण्यासाठी ठेवली होती. कढईमध्ये मीठ आणि स्टँड ठेवलेला आहे. कढई छान प्रीहीट झाल्यावरती पिझ्झा ठेवायचा आणि बस लो फ्लेमवरती आपल्याला हा पिझ्झा ना 10 ते 12 मिनिटं बेक करायचा आहे. तर एक साईडला मी पिझ्झा बनवलेला आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला फक्त पिझ्झाचा बेस बनवून दाखवते. तर हे बघा, दुसऱ्या कढईमध्ये मी पिझ्झाचा बेस बनवून घेतलेला आहे. याला बनण्यासाठी 7 ते 8 मिनिट लागले आणि हे बघा पिझ्झाचा बेस मी काढून दाखवते. खूप गरम आहे आता. हे बघा किती छान झालाय पिझ्झाचा बेस. वरून एकदम सॉफ्ट आणि खालच्या बाजूने एकदम कुरकुरीत असं झालेलं आहे आणि कलर पण याचा जास्त चेंज नाही झाला. तर अशा पद्धतीने तुम्ही पिझ्झाचा बेस पण बनवून घेऊ शकता. आता हा पिझ्झाचा बेस ना तुम्ही 4 ते 5 दिवस फ्रीज मध्ये स्टोर करून पण ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पिझ्झा खावायचा वाटेल ना तेव्हा फ्रीजमधून पिझ्झा बेस काढायचा, त्याच्यावरती पिझ्झा सॉस स्प्रेड करायचं, त्याच्यानंतर हव्या तर भाज्या, नंतर चीज स्प्रेड करायचं, चिली फ्लेक्स, थोडंसं मीठ आणि मिक्स हर्ब स्प्रिंकल करायचे आणि कढई प्री हीट करून त्यानंतर 5 मिनिटं पिझ्झा बेक करून घ्यायचा. तर बघा एक साईडला आपला पिझ्झाचा बेस बनलाय आणि दुसऱ्या साईडला पूर्ण पिझ्झा पण तयार आहे. चीज बघा किती छान मेल्ट झालेला आहे. तर पिझ्झा बनवण्यासाठी मायक्रोवेव्ह, ओव्हन वगैरेची गरज नसते. असा कढईमध्ये पण एकदम छान पिझ्झा बनतो. मी तुम्हाला कट करून दाखवते. तर हे बघा किती छान झालेला आहे पिझ्झा. हा पिझ्झा पाहून असं वाटतंय का की घरी बनलेला आहे. तर बघा कढईमध्ये बनवूनही किती छान पिझ्झा झालेला आहे. आता मी तुम्हाला ना खालच्या बाजूने दाखवते. हे बघा किती कुरकुरीत झालेला आहे आणि कलर पण जास्त चेंज नाही झाला. जसा विकतचा असतो ना तसाच दिसतोय आणि आतमध्ये बघा किती जाळीदार असा मस्त झालेला आहे. डॉमिनोजचा वगैरे पिझ्झा असतो ना तसाच परफेक्ट पिझ्झा बनलेला आहे. तर एकदा अशा पद्धतीने पिझ्झाची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.